फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला इथे दुधी भोपळ्याची रेसिपी कशी करायची ते दाखवणार आहे. शक्यतो काही लोकांना दुधी भोपळा आवडत नाही, पण तुम्ही ह्या पद्धतीने करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मी इथे दुधी भोपळ्यावरचे साल काढून घेतले आहे. त्याच्यानंतर ते बारीक चिरून घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि मिरची पावडर, धने पावडर टाकलेले आहे. तर मी इथे हे जरा मिक्स करून घेत आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जरा 5 मिनिट हे तसेच ठेवायचे आहे मिक्स करून. तर हे मिक्स झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया. तर मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर तेलामध्ये मी इथे जिरे मोहरीची फोडणी देत आहे. तर तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी त्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या चिरल्या होत्या त्यामध्ये टाकत आहे. तसेच मी इथे आलंही टाकत आहे बारीक चिरून त्यामध्ये. तर लसूण आणि आलं टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. तर इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतले तेही मी त्यामध्ये टाकत आहे. कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर कांदा परतून झाल्यानंतर इथे मी 2 चमचे मूग डाळ भिजत ठेवलेली होती. तर ती मूग डाळही आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. इथे मूग डाळीचा वापर जास्तही करायचा नाही आपल्याला. मी ते 2च चमचे मूग डाळ टाकलेले आहे त्यामध्ये. 5-10 मिनिट फक्त भिजत ठेवायची आपल्याला ती. तर तीही आपल्याला त्यामध्ये परतून घ्यायची आहे. तर ती परतून झाल्यानंतर आपण जे बारीक चिरलेले भोपळा होता तोही त्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आपल्याला 5 मिनिट यामध्ये तो छान फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे. तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून तिखट मसाले वगैरे टाकू शकता. तर त्यात आपण पाणी वगैरे टाकायचं नाही, वाफेवरती शिजवायचं आहे आपल्याला तो भोपळा. तर त्याच्यावर झाकण ठेवून आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे त्या झाकणावरती. त्याच्यामध्ये कुठल्याही पाण्याचा वापर करायचा नाही. आणि नंतर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत.